तर आजचा टॉपिक आहे लूप इन्व्हेरियंट फ्रॉम द युनिट वन. सो लूप इन्व्हेरियंट काय ऍक्च्युली? लूप इन्व्हेरियंट एक स्टेटमेंट आहे जो नेहमी ट्रू असणं जेव्हा पण आपला लूप रन होतो. सो याच्याने आपल्याला मदत होते चेक करायला की आपला लूप आहे तो करेक्टली परफॉर्म होतोय, तो करेक्ट आउटपुट देतोय, जे आपण एक्सपेक्ट करतोय तो आपल्याला प्रोव्हाइड करतोय. सो लूप मध्ये काही कंपोनेंट्स असतात, काही पार्ट्स असतात. सो पहिला आहे इनिशियलायझेशन, की लूप स्टार्ट व्हायच्या आधी कंडिशन ट्रू आहे की नाही हे आपण चेक करतो, स्टेटमेंट ट्रू आहे की नाही चेक करतो. त्याच्यानंतर मेंटेनन्स ते दाखवतं की स्टेटमेंट माहिती आहे लूपच्या प्रत्येक एका स्टेप नंतर किंवा प्रत्येक एका स्टेप सोबत. आणि टर्मिनेशन म्हणजे जेव्हा लूप संपून जातो तेव्हा ती स्टेटमेंट हेल्प करते आपल्याला की फायनल रिझल्ट पण करेक्ट आहे की नाही. सो सिंपल लूप आहे पायथनमध्ये n-1. सो इकडे मी n पण डिफाईन करून देतो, n इज इक्वल टू 5. सो सिंपल लूप आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे की हा लूप ॲरे एक्सला कम्प्लिटली फिल करून देतो, जसं की ith इंडेक्सला त्या इंडेक्सचा स्क्वेअर आय स्क्वेअर किंवा आय रेस वॉटेवर. सो लूप इन्व्हेरियंट बघू आपण. इनिशियलायझेशनच्या आधी कंडिशन ट्रू आहे का? सो 0 इंडेक्सला 0 स्क्वेअर येणार 0. सो ट्रू. त्याच्यानंतर मेंटेनन्समध्ये बघणार की 0 बघितला आपण, मग त्याची पुढची स्टेप 1चा स्क्वेअर प्रॉपर येतोय का 1, 2चा स्क्वेअर प्रॉपर येतोय का 4, एक्सेट्रा अँड सो टिल द नेक्स्ट स्टेप अँड नेक्स्ट स्टेप अँड सो. सो इकडे बघतोय की आपण सगळे जे स्टेप्स आहेत ते प्रॉपरली परफॉर्म करताय की नाही. अँड टर्मिनेशनमध्ये आपण बघतोय की लास्ट व्हॅल्यू नंतर लूप संपतो तेव्हा आपण सगळ्या व्हॅल्यूज भरल्या आहे का 0 ते n-1 पर्यंत करेक्टली. सो इकडे 0ला 0 येईल, 1ला 1 येईल स्क्वेअर, 2ला 4 येणार, 3ला 9, 4ला 16 आणि 5ला 25. सो असे n-1 पर्यंत तो रन करतो. सो 5 पर्यंत नाही जाणार तो 4 पर्यंतच थांबून घेणार. सो 0 to 4. सो ही कंडिशन चेक करून आपण प्रूव्ह करतो की जी आपली अल्गोरिदम आहे ती लूपमध्ये करेक्टली वर्क करत आहे की नाही. सो दॅट वॉज लूप इन्व्हेरियंट. नाव लेट्स सी इटरेटिव्ह अल्गोरिदम मध्ये काय डिझाईन इश्यूज येऊ शकतात जेव्हा आपण लूप्स यूज करतो. तो लूप्स यूज करून आपण सेम कोड मल्टिपल टाइम्स रन करतो, पण करेक्टली यूज करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. जसं इनिशियलायझेशन. लूप स्टार्ट व्हायच्या आधी आपण आपले जे पण व्हेरिएबल्स आहेत ते प्रॉपरली इनिशियलाइज करतोय की नाही. सो इकडे सम 0, सम आपण आधी प्रॉपरली इनिशियलाइज केलाय, तर हा दिला नसता तर मग काही इश्यू आले असते. त्याच्यानंतर प्रॉपर टर्मिनेशन कंडिशन की लूप एका सर्टन नंबर ऑफ स्टेप्स नंतर एंड होती. हे प्रोग्रामिंगमध्ये आपण एक्सपिरियन्स केलं असणार. सपोज आपण चुकीचा लूप देतोय किंवा एंड कंडिशन असं देते, लूप इन्फायनाईट कंडिशनमध्ये जातो आणि मग प्रोग्राम इररिस्पॉन्सिव्ह होऊन जातो. सो प्रॉपर इनिशियलायझेशन, प्रॉपर टर्मिनेशन. त्याच्यानंतर एफिशियन्सी ऑफ एन अल्गोरिदम, ही आपली अल्गोरिदम किती फास्ट किंवा स्लो रन होती हे आपल्या लूप्सवर डिपेंड करतं. सो लूप्स प्रॉपर यूज व्हायला पाहिजे. आता इकडे हा आहे एक बॅड एक्झाम्पल की मल्टिपल नेस्टेड लूप्स यूज करतो आपण एकाच गोष्टीसाठी. सो जो अननेसेसरी लूप येतो आपण काढून टाकतो. त्याच्यानंतर एस्टिमेटिंग एक्झिक्युशन टाइम, की आपण अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी बघून समजू शकतो की त्या अल्गोरिदमला किती वेळ रन व्हायला लागणार. तो एन टाइमसाठी ओव्हर एन राहणार किंवा काही अजून ऑपरेशन असेल तर ती चेंज होणार. पण जेव्हा अल्गोरिदम जो लूप आहे तो इनपुटवर डिपेंड करतो किंवा आधीच ब्रेक होऊन जातो, तो तेव्हा एस्टिमेट करणं डिफिकल्ट. त्याच्यानंतर अल्गोरिदम एफिशियन्सी, आपण वापरतो बिगो नोटेशन बघायला की कोणत्या अल्गोरिदम्स कशा परफॉर्म करत आहे. सो सॉर्टिंग अल्गोरिदम याची टाइम कॉम्प्लेक्सिटी लॉगॅरिथमिक आहे आणि लॉग एन ही नेहमी फास्टरच राहणार क्वाड्रॅटिक टाइम कॉम्प्लेक्सिटीपेक्षा काही इनपुटसाठी. त्याच्यानंतर अजून काही वेज ज्याच्याने आपण लूप एफिशियन्सीज इम्प्रूव्ह करू शकतो. सो रिडंडंट कॉम्पिटिशन आहे हे लूपच्या आपण बाहेर टाकून
सो हे जे एरियाच आहे की ते कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे, हा आरची पण व्हॅल्यू परत परत आपण कॅल्क्युलेट करतो. हे कॉम्पिटिशन लूपमध्ये याची काही गरज नाही, ते आपण बाहेर टाकून टाकतो. त्याच्यानंतर ॲड ए एलिमेंट प्रेफरन्स, की इकडे आपण लेंथच्या रेंजमध्ये लूप रन करतोय, पण इकडे परत आपण लेंथ घेतोय, तर परत परत कॉल होतोय, याचा उपयोग नाही. सो आपण आधीच साईजचा रेफरन्स घेणार, लेंथचा रेफरन्स घेणार आणि त्यानुसारच मग तो लूप रन करणार. त्याच्यानंतर लेट टर्मिनेशन, की जर तुम्हाला ऑलरेडी आन्सर भेटलेलं आहे तर लूप थांबून द्या. सो इकडे आन्सर भेटलंय, कंडिशन फुलफिल झाली आहे, फाउंड झालंय, पण मग हा फक्त काय करेल, हा प्रिंट फाउंड करेल आणि लूप कंटिन्यू परत चालतच राहील. सो हे करण्याच्या ऐवजी आपण ब्रेक टाकून देऊ की आपल्याला जी की आहे ती भेटली आहे आणि आपण फाउंड करून लूपला एक्झिट केलेलं आहे. त्याच्यानंतर अर्ली आउटपुट डिटेक्शन, की जर आपण सॉर्टेड ॲरेमध्ये शोधतोय, तर जर एलिमेंट हा कीपेक्षा जास्त मोठा आहे तर आपण स्टॉप होऊन जाणार. अल्गोरिदम बघणार की ऑलरेडी सॉर्टेड ॲरे आणि एलिमेंट ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत, सो तिकडे थांबून जाणार. तर ॲडिशनल टिप्स काय आहे की नेहमी असा क्लीन ऑर्गनाइज कोड लिहायचा जो आपल्याला समजता येईल आणि नंतर इम्प्रूव्ह पण करता येईल. सो अजून एक की ते अल्गोरिदम वेगवेगळ्या इनपुट साईडसाठी टेस्ट करायचं आणि बघायचं की आपली अल्गोरिदम लार्ज डेटा किंवा मोठ्या स्केलवर कशी रन होणार आहे, त्यानुसार आपण आपल्या अल्गोरिदमला डिझाईन करतो आणि इम्प्रूव्ह करतो. सो दॅट्स इट फॉर दिस सेशन. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक करतो.